90% डिसिजन आपण आपल्या अनकॉन्शियस माइंडने घेतो, जिथे कॉन्शियसनेसचा कुठलाही संबंध येत नाही. आपण एज्युकेशन का घेतो आहे, कशासाठी जगतो आहे, जॉब कशासाठी करतो आहे, मॅरेज कशासाठी करतो आहे, चाइल्ड प्लॅनिंग कशासाठी करतो आहे, पैसे कशासाठी कमवतो आहे, सगळं आपण अनकॉन्शियसली जगतो. आपल्याला हे माहिती नाही की याच्यानंतर आपल्याला काय रिझल्ट मिळणार आहे, किंवा याच्या मागे किंवा हा जो डिसिजन घेतो याच्या मागे आपला मेन मोटिव्ह काय आहे. 90% लोक असं जीवन जगत असतात. सो खरंच विचार करण्याची गरज आहे की आपण कॉन्शियस आहोत की इनकॉन्शियस आहोत. जर आपण कॉन्शियस असेल तर आपण प्रत्येक डिसिजन घेताना हा विचार करतो की आपण हा डिसिजन का घेतो आहे, याची मला का गरज आहे, याचा माझ्या जीवनावर चांगला परिणाम होणार आहे की वाईट परिणाम होणार आहे, आणि याची सगळ्यात जास्त मला गरज आहे का. हा डिसिजन घेताना आपण सोसायटीचा विचार करतो आहे का, सोसायटीचं प्रेशर आपल्यावरती आहे का. आजकालचे जे तरुण आहेत ते जास्तीत जास्त डिसिजन सोसायटीच्या प्रेशरखाली घेतात, सोसायटीला वाटतं म्हणून घेतात. सो डेफिनेटली आपण डिसिजन घेताना कॉन्शियस माइंडने किंवा कॉन्शियस राहून, जागरूक राहून निर्णय घेतला पाहिजे.